मोठा गाजावाजा करून मुंबईतील कोस्टल रोडवर सुरू करण्यात आलेल्या मेलडी रोड विरोधामध्ये रहिवासी संघटनांनी तक्रार केलेली आहे। कोस्टल रोडवर हे विशिष्ट प्रकारचे संगीत पट्टे तयार करण्यात आले, त्यावरून गाडी गेली की जय हो या गाण्याची धून वाजते। मात्र या मेलडी रोडला ब्रिज कँडीच्या रहिवाशांनी विरोध केलाय। सतत वाजणाऱ्या गाण्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार या रहिवासी संघटनेने मुख्यमंत्री तसंच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे। संगीत पट्टे बसवताना रहिवाशांना कल्पनाही देण्यात आली नाही। या परिसरात शाळा, रुग्णालय असून रात्रीच्या वेळी त्याचा रुग्णांना त्रास होतो, तसंच दिवसभर आवाज येत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली आहे। दरम्यान या तक्रारीची दखल घेऊन यावर समाधानकारक तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलंय आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। मुंबई महापालिकेच्या वतीनं बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडवरील संगीत पट्ट्यांचा विषय आता कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कोस्टल रोडवर ज्या पद्धतीने माझ्या मागे पाहू शकताय की या कोस्टल रोडवरती ब्रिज कँडी परिसराच्या एकंदर आवारामध्ये जे संगीत पट्टे निर्माण करून एक नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडनं करण्यात आलाय, त्यावर आता या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडनं आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। रात्रीच्या सुमारास ज्या पद्धतीने गाड्या या रस्त्यावरून जातात आणि त्यानंतर जय हो हे गाणं वाजलं जातं, ही धून वाजली जाते, या गाण्याचा कुठेतरी त्रास स्थानिकांना होत असल्याची तक्रार आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्याचं आता समोर आलेलं आहे। एकंदर जर आपण पाहायला गेलं तर या किनारा मार्गावरती अर्थात कोस्टल रोडवरती विशेष संगीत पट्ट्या तयार करण्यात आल्या असून यामुळे आपल्याला सततच्या वाजणाऱ्या गाण्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार रहिवासी संघटनेकडून मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये कारवाई करावी आणि एकंदरच आम्हाला होणारा जो त्रास आहे त्यापासून आमची मुक्तता करावी, अशा प्रकारची मागणी या परिसरातील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि एकंदर प्रशासनाकडे केलेली आहे। त्यासोबतच या सगळ्या संदर्भामध्ये ज्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या आग्रहातून हा सगळा नवीन संगीत पट्ट्यांचा जो उपक्रम राबवण्यात आला, त्या राहुल शेवाळे यांनी सुद्धा कुठेतरी या प्रकरणामध्ये नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तोडगा काढला जाईल अशा प्रकारची भावना व्यक्त केली आहे। त्यामुळे जय हो मुळे होणारा त्रास आणि ब्रिज कँडी परिसरातील लोकांनी व्यक्त केलेली नाराजी आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी या संदर्भात नेमकं काय होतं आणि या अभिनव उपक्रमाचं आता पुढे नेमकं काय होणार हा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।